मंडळी, आता बोलूया आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मुद्दा हाच आहे की ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य फुटीचा गेल्या काही दिवसात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली। तुम्ही ती ऐकताय सुद्धा। ठाकरेंचे खासदार फुटणार आणि शिंदेच्या शिवसेनेच्या सोबत जाणार अशी चर्चा आहे, पण त्या चर्चा म्हणजे हुसकाबार आहे असं सांगत ठाकरेंचे खासदार आज एकजुटीनं माध्यमांच्या समोर उभे राहिले। त्यांनी सांगितलं, एक आहोत, सेफ आहोत आणि त्यामुळे 2.5 वर्षांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड पाडण्यात आलं। 40 आमदार फुटले, 13 खासदार शिंदेच्या सोबत गेले, पण ठाकरेंनी पुन्हा उभं राहत 2024च्या लोकसभेत 9 खासदार निवडून आणले। पण या खासदारांवर शिंदेच्या शिवसेनेचा डोळा आहे का? 9 पैकी 6 खासदार आपल्या गळाला लागल्याची चर्चा आहे। त्यामुळे या खासदारांना टिकवणं खरं ठाकरेंच्या समोरचं आव्हान बनलंय का? सवाल हाही आहे की सत्ता असतानाही शिंदेच्या शिवसेनेला ठाकरेंचे हे खासदार हवेत कशाला? फोडाफोडीचं राजकारण या महाराष्ट्रात यूज टू झालंय का? भीती राहिली नाहीये का? फोडाफोडी करणं राजकीय संस्कार आणि संस्कृती बनतीये का? फोडाफोडी करणं राजकीय पक्षांना बहादुरी वाटू लागली आहे का? या सगळ्याच्या बद्दल जर असंच सगळं सुरू राहिलं तर जनतेच्या त्या मतांचं काय? हा सवाल आहे। या संदर्भातली चर्चा आपल्याला आज करायची आहे, पण त्याआधी बघूया हा खास रिपोर्ट। त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत, हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे। टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे, रोज पुढे सोडत असतात। मग काय म्हणतात, टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती, माहितीये का? मुंबईतील नगरसेवक असू द्या, माजी आमदार असू द्या, संपूर्ण उबाटाला घरघर लागलेली आहे। ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गिरड्याची शिंग झालेलं आहे। पदाधिकाऱ्याची, आमदाराची, खासदारची त्यांना वाटतं की आता नाही, यांच्याबरोबर गेलं तरच आपण भविष्यामध्ये चांगलं काम करू शकतो। मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे, राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीये। पुन्हा पुन्हा याची राजकीय वर्तुळात चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतंय। आता पुन्हा एकदा या चर्चेनं जोर धरलाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। खरं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेच्या शिवसेनेत ठाकरेंच्या पक्षातून जोरदार इन्कमिंग सुरू आहे। अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। याचाच पुढचा टप्पा शिवसेनेचे खासदार गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातोय। त्यामागचं कारण काय, तर ठाकरेंच्या खासदारांना राजकीय भवितव्याची चिंता असल्याचं शिंदेच्या शिवसेनेकडून सांगितलं जात आहे। एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही, पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम केलं आहे त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही। काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते। त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत, हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे। मुंबईतील नगरसेवक असू द्या, माजी आमदार असू द्या, संपूर्ण उबाटाला घरघर लागलेली आहे। संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे एवढीच मंडळी त्या ठिकाणी राहणार आहेत। पहा आगे आगे होता है क्या। गेल्या 2.5 वर्षात शिंदे साहेबांनी जे काही काम केलं मुख्यमंत्री म्हणून, त्याची चर्चा महाराष्ट्रात सर्वीकडे झालेली। लोकनेता म्हणून त्यांना एक मान्यता मिळाली। मग अशा बरोबर राहणं आणि आम्ही असलेले 40 नगरसेवकाचे 40 आमदाराचे 60 झालो। हे जर आलेख वाढतोय तर त्या टायमाला त्यांची सुद्धा पदाधिकाऱ्याची, आमदाराची, खासदारची त्यांना वाटतं की आता नाही, यांच्याबरोबर गेलं तरच आपण भविष्यामध्ये चांगलं काम करू शकतो। ऑपरेशन टायगरची चर्चा ठाकरेंच्या पक्षाने मात्र फेटाळून लावली आहे। त्यासाठी शुक्रवारी सकाळी ठाकरेंच्या खासदारांनी राजधानी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेला 8 खासदारांनी हजेरी लावली होती। संजय दिना पाटील हे संजय राऊतांसोबत राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला गेल्यामुळे ते गैरहजर असल्याचं सांगण्यात आलं। उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी एकीची वज्रमूठ पत्रकार परिषदेतून दाखवून दिली। तसंच शिंदेच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवली।
बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो. बघा की ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन रेड्याची शिंग झालेलं आहे. अशा अफवा पसरत आहेत. कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते. ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत. त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे. त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तेच जाईल. आमची वज्रबूट आहे मजबूत, टायगर जिंदा आहे. तसे सगळे आहे तिकडे, रोज पुढ्या सोडत असतात. मग काय म्हणतात, टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती, माहितीये का. ऑपरेशन टायगर हा सत्ताधाऱ्यांमधील धुसफूस लपवण्यासाठीचा खटाटोप असल्याचा दावा ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आला. राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजप आणि शिवसेनेत धुसफूस सुरू असल्याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला दिलेली स्थगिती असो की एसटी महामंडळासाठी 1310 खासगी बसेस भाडेतत्वावरती घेण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाला फडणवीसांनी दिलेली स्थगिती असो, तर इकडे वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडेंची कोंडी झाली आहे. तसंच कृषी खात्यातील साहित्य आणि खतांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय. या मुद्द्यांकडून लक्ष हटवण्यासाठी ऑपरेशन टायगरची चर्चा घडवून आणली जात असल्याचा दावा ठाकरेंच्या खासदारांनी केलाय. आणि मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे, रोज नवीन नवीन बातम्या आहेत. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी ही मुद्दा पुढे सोडलेली आहे. 2019 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर झाले. या पार्श्वभूमीवरती ऑपरेशन टायगरची सध्या चर्चा आहे. आता ही चर्चा खरी ठरतीये की केवळ वावड्या उठतायत, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ऑपरेशन टायगरची ही सगळी चर्चा सुरू झाल्यानंतर दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप हे सगळं सुरू आहे. पण या